जय शिवराय. जुन्नर तालुक्यामध्ये एक 3-4 दिवसापूर्वी अतिशय गलिच्छ राजकारण झालं होतं. या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांची एक बनावट क्लिप बनवली आणि ती क्लिप समाज माध्यम सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. आणि याचा स्पष्ट हेतू होता की शरददादांना ह्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठेतरी त्यांचं डॅमेज करायचं, त्यांचं चारित्र्यहनन करायचं, हा स्पष्ट हेतू त्याच्यामधून दिसत होता. ही क्लिप ज्यावेळेस शरददादांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचली तर त्यांनी ती खरी का खोटी याच्यासाठी एक सायबर विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांना ती पाठवली. त्यांचा व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याचा मोठा आक्रोश होऊन ह्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारोच्या संख्येने महिला जमल्या. पोलिसांमध्ये त्याबाबतची तक्रार करण्यात आली होती आणि त्या तक्रारीनंतर एका अनोळखी माणसांवर त्यावेळेस गुन्हा दाखल झाला होता आणि DYSP साहेबांनी सांगितलेलं की तुमच्याकडं जर काय कोणते पुरावे असेल, कोणी व्हायरल केलं, कोणी काय केलं तर ते आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. आम्ही पण तपास करतच आहोत, पण तुम्ही तुमच्याकडं काय लिंक लागली तर आमच्यापर्यंत ती पोहोचवा. तर आज ह्या गोष्टीचा जो मास्टर माइंड आहे तो आम्हाला सापडलेला आहे आणि त्या व्यक्तीने एका व्यक्तीला 16 तारखेला 10:46 तो व्हिडिओ पाठवला होता. तो व्यक्ती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा एक मोठा प्रवक्ता आहे. पुणे जिल्हा दूध डेअरीचे ते दूध संघ जो आहे त्याचे ते व्हाईस चेअरमन आहेत आणि ते आपटाळे येथे राहणारे असून आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांचे एकदम निकटवर्ती आहेत. अतुल शेठ बेनके यांचे निकटवर्ती. त्यांचं नाव आहे भाऊ धोंडू देवाडे. त्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ भालचिम नावाच्या एका गृहस्थाला, ते तुकाराम भालचिम म्हणून जे आंबोलीला राहतात, त्यांनी 16/11/2024 रोजी 10:46 पाठवलेला आहे. त्याचे पुरावे ज्यावेळेस आमच्यापर्यंत आले तर त्याचा स्क्रीनशॉट पहिला आम्ही तो काढला होता. तर स्क्रीनशॉटवर फक्त नाव आलं होतं भाऊ देवाडे 2. आता फक्त नावावर तेच आहेत का याच्यासाठी आम्ही तुकाराम भालचिम यांना जुन्नरमध्ये बोलून घेतलं आणि त्या दोघांचं जे व्हॉट्सअप चॅट आहे याचं शूट करून घेतलं. ते शूट केल्यानंतर तो नंबर हा भाऊ देवाड्यांचाच निघाला आणि त्यांनीच तो त्यांना पाठवला होता. ह्या अनुषंगाने भाऊ देवाडे माझ्या ओळखीचे असल्यामुळे मी त्यांना एक फोन केला होता. मी त्यांना म्हटलं, भाऊ, मी तुम्हाला एक चारित्र्य संपन्न राजकारणी समजत होतो, पण तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती की तुम्ही एका लोकप्रतिनिधीचा असा व्हिडिओ तयार करून तुम्ही लोकांना तो पोस्ट करताय. असं गलिच्छ राजकारण तुमच्याकडून तरी मला अपेक्षित नव्हतं. तर त्यांनी माझ्याकडे प्रांजळ कबुली दिली होती की मी तुकाराम भालचिम यांना तो व्हिडिओ पाठवला आणि मला म्हटले, मला एक अर्जंट फोन येतोय, मी तुम्हाला नंतर कॉल करतो. त्याच्यानंतर आत्ता तागेत त्यांचा मला कोणताही संपर्क झालेला नाही. माझ्या नेत्याची जर कोणाशी घाण बदनामी करत असेल, माझा क्रम प्राप्त आहे की मी त्यांच्या विरुद्ध FIR करावी आणि ती FIR करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलो होतो आणि ती FIR आम्ही त्यांच्यावर केलेली आहे. त्यांच्यावर 3 कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. एक 254चा 2, एक 356चा 2 आणि एक 67 अशाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की निवडणुकीचा काळ आहे आणि अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. ह्या अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचणं खूप महत्त्वाचं आहे. यांना त्वरित अटक झाली पाहिजे जेणेकरून सामाजिक सलोखा हा ह्या शिवजन्मभूमीचा जपला जाईल. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही आदरणीय अतुल शेठ बेनके यांची बाईट ऐकली होती आणि त्यांनी
शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून मोठ्या आवेशाने सांगितलेलं आहे की शरददादा सोनवणेंच्या ज्या कथित व्हिडिओबाबत त्वरित कारवाई करावी असे मी पोलीस प्रशासनाला आदेश देत आहे. आता त्यांच्या आदेशाचं पालन हे पोलिसांनी करावं हीच माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे.